नैना बेटा काय झालं बंटीकडे? तुला कोणी काही बोललं का? अगं नैना मी तुला विचारतोय, तू अशी घाबरलेलीस, दुःखी का दिसतेस मला? बाबा अभी खिचड़ी जल्दी से भट्टी पे डालनी पड़ेगी पकने के लिए। नाही हातावरून भविष्य सांगणारे बरेच बघितलेत, पण चेहऱ्यावरून भविष्य सांगणारा पहिलाच भेटलाय। डोक्याने काय अर्धा आहे की काय? नाही मला काय हरकत नाही, पण काय मला आहे ना एक तुला गंमत सांगायची होती, त्याच्यासाठी मी आलो होतो इथे। काय झालं, मी बॉसला फोन केला आणि निघालो इथे यायला। समोरच माझी एका व्यक्तीशी धडक झाली। मला खूप राग आला, पण समोर बघतोय तर काय ती व्यक्ती ओळखीचीच निघाली। मग मी मनाशीच बोललो, धडक सुखकारक झाली। आणि माहिती आहे का तुला ती व्यक्ती कोण होती? आता तुम्हाला कोण धडकलंय हे मला कसं कळणार? ती व्यक्ती होती दीपक। भरली ना धडकी? मला वाटतं आता ही कटुता विसरून आपण एकत्र यायला हवं, म्हणजे मी नाहीच समजायचं। ॲज अ फ्रेंड शेअरिंग चालेल, पण ॲज अ लाईफ पार्टनर नो। काय ग ताई, झालं का फोनवर बोलून? हां, कुणाचा फोन होता? काय? फोन कुणाचा होता असं विचारलं। अरे नाही, कुणाचाच नाही, म्हणजे असा होता कोणाचा तरी। कुणाचा फोन होता आणि कुणाचा फोन नाहीये म्हणजे काय समजायचं काय मी? यातनं कुठलं उत्तर घ्यायचं का उत्तर टाळायचंय म्हणून सांगते। असा कुणाचाच फोन नव्हता म्हणून।
काय ग, बोलत का नाही आहेस? डिस्टर्ब झाली आहेस का? नाही म्हणजे शेवटचे काही शब्द कानावर पडले म्हणे शुभेच्छा पण देतोयस आणि वाईट पण चिंततोयस. कोण आपलं वाईट चिंतय? अरे नाही रे, आपलं कोण वाईट चिंतणार? आणि असं आपल्याकडे काय मोठं डबोलंय, आणि असं पण कोणती गोष्ट केली की लोक आपल्याबद्दल वाईट चिंते? हे बघ ते जाऊ दे, चल झोपायला चल, उशीर झालाय ना, आणि उद्या दिवाळी आहे, लवकर उठायला हवं ना. चल. उत्तर द्यायचं टाळतेस का? नाही नाही, उत्तर द्यायचं टाळतेसच. आपल्याकडे काही डबोलं नाहीये, मग आपलं कोण वाईट चिंतणार? तरी कोणतरी आपलं वाईट चिंतय ना. कोण आहे हा जो आपल्या वाईटावर टपलेला आहे? सांग ना. अन्वय आहे ना? सुदर्शन, अरे हो की नाही याचं फक्त उत्तर दे मला. आणि तो असेल तरी काय करणार आहोत आपण? जीव घेईन त्याचा. माझ्या ताईला त्रास देतो म्हणजे काय? सुदर्शन, आपण काहीही करू शकत नाही. आणि हे बघ, सध्या तो चिडलाय म्हणून तो हे सगळं बोलतोय मला, पण तो मला काहीही करणार नाही तेवढी खात्री आहे मला त्याच्याबद्दल. आणि म्हणूनच मी तो विचार सोडून दिलाय. तू पण तो विचार सोड पाहू. हे बघ, उद्या दिवाळी, नवीन दिवसाची सुरुवात आहे, तेव्हा आपण चांगला विचार करूया. दिवाळी, आनंदोत्सव, शुभ दिवस. वा, कुणास ठाऊक आमच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस कधी येणार आहे ते. लहानपणापासून आतापर्यंत लोकांना फक्त शुभेच्छा देताना ऐकलंय, ही दिवाळी तुला सुख समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ. अरे पण साल्यानं तुम्हाला कुठे माहितीये, आमच्यासाठी दिवाळी, दसरा सगळं सगळं सारखंच आहे. अंधारातलं आहे. दिवाळी म्हणे ना, अंधारातनं प्रकाशाकडे जाण्याची वाट असते. म्हणून सगळीकडे दिव्याची रोषणाई असते, लखलखाट असतो, प्रकाश असतो. एकदा आमच्या आयुष्यात हा प्रकाश येईल का ग? एकदा आमची आमची
आमची सुद्धा दिवाळी असेल का ग? का या तुमच्या देवानी हा सण फक्त डोळस माणसांसाठीच केलाय का? सांग ना, का असं काय? सांग, काय चुकलं सांग ना. सुदर्शन, तसं नाही रे. हे बघ, हे सगळं तुम्हाला दिसत नसलं ना तरी मनाने समजून घेण्याची खूप मोठी ताकद दिली तुम्हाला. आणि तुझ्या आयुष्यात ही दिवाळी नक्कीच नवीन प्रकाश घेऊन येईल. खरंच. वा, दिवाळीचा पहिला दिवस किती प्रसन्न वाटतंय नाही? पण काय ग, तू पहाटे पहाटे उठून तयार सुद्धा झालीस, मीही तयार झालो. पण प्रेमाचं काय आहे कुठे ती? बाबा, मला असं वाटतं कालचा डोस ना दोघांनाही जास्त झालेला दिसतोय. आई आणि मामा दोघंही अजून उठलेले दिसत नाहीयेत. बरं बाबा, तुम्ही काल सम्यकशी बोललायत ना? नाही म्हणजे मला असं वाटतंय की आज सम्यक मुलींना इथे घेऊन येऊ शकतो. मुली इथे आल्या आणि त्यांनी मामाबद्दल काही सांगितलं तर? मी पण रात्रभर तोच विचार करत होतो. म्हणजे सम्यक जर आशू अंजुना घेऊन इथे आला तर हा सम्यक कोण? आशू अंजू त्याच्याकडे कशा? त्या कुठे होत्या? ते गुरुकुल वगैरे वगैरे सगळं विलास, सगळं भांडच फुटेल. आणि मग प्रेमाची त्यावर काय रिॲक्शन होईल हा मोठा प्रश्नच आहे. नाही पण आशू अंजू जर दिवाळीच्या दिवशी घरी आल्या तर आईना त्याचा आनंद सुद्धा नक्कीच होईल ना? नक्कीच आनंद तर होईलच, पण भीती अशी वाटते की दिवाळीचा विचका नको व्हायला. कारण विलासने प्रेमाला मुलींबद्दल काय सांगितलंय ते आपल्याला काहीच माहित नाही ना. ठीक आहे, जे व्हायचं असेल ते होईल. त्यांना इथे बोलवून तर नक्कीच घ्यावं लागणार आहे. पण त्याआधी मला काही महत्वाचे निर्णय घ्यायचे तुझ्या बाबतीत. म्हणजे मी समजले नाही. प्रतिभा, खरंच तुझ्या आईची शक्ती तुझ्या पाठीशी असावी. म्हणूनच त्या दिवशी तू विलासच्या तावडीतनं सुटलीस. आणि ज्या कणखरपणे तू प्रेमाचा आणि विलासचा सामना केलास ते पाहता आता या घरात तरी तुला यापुढे कसलाही त्रास होणार नाही. पण तरी सुद्धा मनात प्रश्न येतोच की यापुढे तू या घरात राहावंस का नाही. असं काय बोलताय तुम्ही बाबा? लगेच मी तुम्हाला इतकी जड झाले का की आईशी असं वागले मी? ए वेळाबाई, म्हणून तुम्ही आता मला? अगं तसं नाहीये, त्या अर्थानं नाही म्हणालो मी. पण मागे तूच सांगितलं होतंस ना, एक मुलगा मनात भरलाय, लग्न करीन तर त्याच्याशीच. आणि परवा तू त्यांच्याकडेच राहायला गेलीस, घरी परत सुद्धा येणार नव्हतीस. मग मी विचार केला तिथे राहून जर तू सुखी होणार असशील तर तुझं सुख ते माझंच सुख नाही का?
बाबा तुम्ही तुम्ही सुदर्शन विषयी बोलताय? होय बेटा, सुदर्शनला मी अजून पाहिलंही नाही, त्याच्या बहिणीलाही, म्हणजे तुझ्या बाईंना. पण मुलीचा बाप पडलो ना मी, मग लग्न करायचं असेल तर त्यांच्या घरी जाऊन रितसर मागणी नको घालायला. बाबा तुम्ही पण ना. आणि ती तशी माणसं नाहीयेत. खूप साधी माणसं आहेत ती. बर, ना कुठल्या मोठ्या अपेक्षा ना काही. अगदी मान्य. पण लग्न म्हणजे जसं दोन मनांचं मिलन असतं, तसंच दोन कुटुंबांचंही मिलन असतंच ना. आणि तसंही माझी सुदर्शनशी आणि तुझ्या त्या बाईंशी ओळख होईल, बोलणीही होतील. काय हो, कोण सुदर्शन आणि कसली बाई? कसली बोलणी करणार आहात? अरे वा, दिवाळीची पहाट झाली वाटतं. एवढी काही चेष्टा करायला नको. हा, उठली ना मी लवकर. काय हो, कसली बोलणी करणार आहोत? बोलणी? हो. कसली बोलणी? बोलणी वगैरे काही नाही. आणि तसं काय, तुला सांगण्यासारखं आत्ता काहीच नाही. आणि काही काही गोष्टी जेव्हा कळायच्या ना तेव्हा कळणारच आहेत तुला. असं एवढं काय बापलेकींचं चाललं होतं जे आम्हाला कळू नये? का? तुम्हा भावा बहिणीत काय चाललेलं असतं ते आम्हाला कुठे कळतं? काल जर मी अचानक चेन्नईहून आलो नसतो तर इथे काय प्रकार घडला तो कळला असता मला. माझ्या पश्चात माझ्या मुलीचं विलासशी लग्न लावून मोकळी झाली असतीस तू. अहो तसं काही नाही हो. तुम्ही पण ना राईचा पर्वत करता. हा, आता थोडंफार मनातून वाटत होतं, पण ते मी तुम्हाला बोलली होती, सांगितलं होतं मी तुम्हाला. मला पण प्रतिभाची काळजी आहेच ना. अच्छा, मग आता प्रतिभाची काळजी करणं सोडून द्या तुम्ही. का? कारण आता आम्ही प्रतिभाचं लग्न ठरवायला जातोय. चल. काय? प्रतिभाचं लग्न? प्रतिभा, अगं ये नाही आहे. या बाबा. बाई, हे माझे बाबा. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा. काय ग, असं अचानक काय काम काढलंस का? काम तर आहेच, पण म्हटलं की दिवाळी आहे तर तुम्हाला शुभेच्छा द्यायला येऊयात म्हणून बाबा सुद्धा माझ्या बरोबर आले. अच्छा, असं. अगं बोलत काय बसले मी. तुम्ही बसा ना. हो. बस बस ग. हो. मी पाणी आणते. हा, प्रतिभा, सुदर्शन नाहीये का घरात? मला वाटतं आपण काल त्यांना फोन करून सांगायला हवं होतं आम्ही येतोय म्हणून. नाही हो बाबा, असं काही नाहीये. तो असेल ना आतमध्ये, येईल एवढ्यात. आणि तसंही तुम्हाला बाईंशीच बोलायचंय ना. हो. घ्या. बोल, काय काम काढलंस? सुदर्शन नाहीये का? नाही, जरा बाहेर गेलाय. येईलच एवढ्यात. बोल, काय काम काढलंस?
बाई, त्या दिवशी मी अचानक घर सोडून इथे निघून आले. त्यानंतर तुम्ही बाबांनी मला खूप समजावलं. त्यावर मी पुन्हा घरी सुद्धा गेले. या सगळ्या विषयावर काल आमच्यामध्ये एक चर्चा झाली. तेव्हा ताई, ताई, अगं दरवाजा. ओ, कोण? प्रतिभा? हाय, हॅलो. तुझ्या बरोबर कोणी आलंय का? सुदर्शन, माझे बाबा आलेत. ओ, नमस्कार बाबा. नमस्कार. आणि शुभ दीपावली. तुम्हाला सुद्धा. आणि प्रतिभा, तुला सुद्धा शुभ दीपावली. तुला सुद्धा. बाबा, तुमची चेन्नईची ट्रिप कशी झाली? म्हणजे मी चेन्नईला गेल्याचं माहित होतं तुम्हाला? हो. अहो, प्रतिभा इथे आलेली. हो. तेव्हा म्हणाली होती की तुम्ही चेन्नईला गेलात म्हणून. बाबा, एक विनंती करू का? म्हणजे तुम्ही मला आहो जाओ करू नका. मी शैलजा, सुदर्शनची बहीण, सावत्र. हो, पण सख्या बहिणीपेक्षा जास्त माया करते मी त्याच्यावर. माझ्या आयुष्यातली पोकळी, ही निराशा जर कोणी भरून काढू शकेल तर ती फक्त प्रतिभा आहे. तुमचं बोलणं ऐकलं, सुदर्शनचं बोलणं ऐकलं आणि माझी खात्री पटली की माझी मुलगी भाग्यवान आहे.